Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जगना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यामध्ये असलेल्या नांदगाव सदो समृद्धी महामार्गाच्या जवळ पोलिसांनी लावलेले चेकपोस्ट या ठिकाणी वाहनाची तपासणी करत असताना ट्रक क्रमांक RJ11 GC 0051 संशयास्पद आढळल्याने वाहनाची तपासणी करत असताना पोलिसांना सदरच्या ट्रकमध्ये सुगंधित तंबाखू मिळून आली, ज्यामध्ये तब्बल 1 कोटी ते पण 1 लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे। मानवी आरोग्याच्या दृष्टीने पान मसाला संबंधित तंबाखू, मानवी आरोग्यास हानिकारक असणारे पदार्थ खाद्याची विक्री, उत्पादन, साठवणूक, वाहक करण्यास मनाई असल्याने त्या पार्श्वभूमीवर गुटख्याची वाहतूक, विक्री करत व साठवणूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरू आहे। त्या दृष्टीने इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याच्या जवळ असलेल्या पुलाखाली गुटखा वाहतूक करीत असलेल्या टाटा कंपनीची ट्रक ताब्यात घेण्यात आला। या मालवाहतूक ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक विक्री करण्याच्या दृष्टीने जाणाऱ्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून वाहन चालक अरमान सोहराब खान, राहणार फैजापूर, हरियाणा, वय वर्ष 20 याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून भारतीय न्याय कलमानुसार इगतपुरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।